मी विजय विश्वास पाटील, राहणार हनुमंतखेड बुद्रुक मंजरे गावचा रहिवासी आहे। माझे चुलत भाऊ श्री कैलासवासी राजेंद्र भगवान पाटील हे शेती कामासाठी बाहेर गावी जात असत आणि माझे मिस्टर लोकांच्या कामाला गेले होते, म्हणजे विटा वायाला लोकांच्या कामाला गेले होते बुवा तिथं। आणि संध्याकाळची वेळ होती, घरी कामावरून येत असताना नदी पात्रात अचानक पूर आला आणि त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही। ते नदी पात्रामध्ये उतरल्यानंतर पाय घसरून ते पाण्यामध्ये वाहून गेले। आणि लोकांच्या कामाला गेले तिथंच येऊन घरी आलेच नाही। ते सकाळचे गेले ते 7 वाजता, त्याचं तिकडे तसंच झालं बा। पण त्या रात्रीच्या पाण्यामध्ये त्यांचा काही शोध लागला नाही। सकाळी त्यांचा मृतदेह हा पाण्याच्या बाहेर थडीच्या काठाला सापडला। यामुळे कुटुंबाची एक प्रकारची एक मोठी हानी झाली। घरातल्या कुटुंबामध्ये त्यांचा लहान मुलगा विकास राजेंद्र पाटील याच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली। कुटुंबातून कमावता एकटा असल्यामुळे त्याच्या ठिबकच्या कामामध्ये तो घरी परत येत असताना एक मोठा जबर ऍक्सिडेंट झाला। त्याच्या मागे त्याचा एक 2 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी, आई असे कुटुंब परत उघड्यावर आले। लहान लहान मुलं आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे, 7 वर्षाची मुलगी आहे। काहीच कोणाचा आधार नाही आम्हाला, काहीच नाही। असं घरा बाहेरून कोणी आणणार पण नाही। काही आपल्या यांनी आमदार साहेबांनी त्यांनी मदत केली होती। 4 लाख रुपये लवकरच त्यांनी मदत केली बुवा। ते पैसे आम्हाला मंजूर केले होते बुवा। मुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदे यांच्या गतिमान कारकिर्दीमुळे आज गावात पुलाचे काम, रस्त्यांचे काम हे पूर्णत्वास आलेले आहे। आणि या पुलामुळे आता अशी घटना या गावावर घडू नये अशी सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे। आम्ही सर्व गावकरी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे खूप आभारी आहोत।